चल घ्या आता तीन बघूया काय करतेस आपल्या फॅमिली बरोबर शेअर करायचं. मळ की अगं कणिक मळतो तसं कर की. अगं कणिक मळतो तसं कर. लहानपणी मला पण आवडायचं एवढं का. मळ दोन्ही हातांनी. कणिक कशी मळतो. तर कसं वाटतंय मॅडम तुम्हाला. छान वाटतंय. सगळं असं कणिक मळलं. अगं आत्ताच ताजं ताजं शेण दिलंय तुम्हाला कारण आज आहे रथसप्तमी आणि खूप छान मुहूर्त आहे ना आज. आणि मला पण सुरुवात करायचीच होती तर म्हटलं चला माझ्या लक्ष्मीच्या हातून करावी. आजच करणार होतीस का. हो ना पण माझ्या लक्षातूनच गेलं आणि तू अचानक बोललीस. मग काय ते देवाने लक्षात आणून. हो ना देवाने लक्षात आणून दिलं. सूर्यनारायण म्हटलेत उद्यापासून मी खूप असं जोरात उगवणार आहे की तुमचे शेणच वाळवून देतो. खरं शेण कशाला लागणार आहे. अगं आता पावसाळा येणार ना मग शेडमध्ये आपल्या खूप माशा ढास वगैरे होणार. मग देशी गाईचं शेणाचं शेणकूट. उन्हाळा झाल्यानंतर पावसाळाच येणार ना. खरं आताच कळतो यार. मग ऊन गेल्यावर पावसात शेण वाळवायचं का ते सांगा ना की तुम्ही सांगा. ऊन गेल्यानंतर पावसात वाळवायचं का शेण. बोला ना. नाही ना मग म्हणतात. ते असू देल तिकडचं गावाचं कशाला लागायचं आपल्याला. आपलं पुढचं बघा ना. शेण असं व्यवस्थित मळलं गेलं पाहिजे. त्यामुळे आपलं शेण म्हणजे शेणकूट छान घट्ट होतं कठीण होतं. खरं एवढं जरा वेळ पण पाठी उचलली की लगेच हात दुखायला लागला माझं. खरंच का. त्यासाठी ना रोजच्या रोज पोटभर जेवण जेवायचं असतं. मी जेवते. आम्हाला नाही दिसत. एक का अर्धी चपाती खाता नाही जीवावर येत. काऊन एक चपाती जाते. त्यामुळेच हे शेणाचे 2 पू सुद्धा तुमच्याने उचलत नाहीत. हे बघा उचलून दाखवले. पाहिजे का चॉकलेट. नको तुम्हीच खा. जर कुणाला चॉकलेट पाहिजे असलं ना तर यावे आमच्याकडे. आपण ऑनलाईन विकूया की. खरं होय. तू शेण शेण लाव. फक्त माझ्याकडे द्यायचे. हा तिचं पण ठेवणार. फक्त ते तुझ्या हातचं पाहिजे खरं. माझ्या हातच. कसं लावणार आहेस आता. चल आवर दाखव आपल्या फॅमिलीला. हो बघा मी एवढं शेण घेतलं म्हणजे माझ्या हाता एवढं भाकरीसारखं. मग गोल थापणार आहे की गोळे गोळे. सगळेच म्हणजे सगळ्या प्रकारचे शेप्स करणार आहे का तुम्ही. हार्ट पण करणार. आता इथं आपण अशी बोट करायची आणि असं थापायचं. वा 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 युनिकच काहीतरी केलं तुम्ही. मी पहिल्यांदाच बघितलं. जेव्हा आमचं ना मम्मीची कसं काय नाही काय करत. हा जेव्हा मी चूल केलेली ना तेव्हा पण हीच केलेला म्हणून आता मला येतं. मग मी त्या भिंतीवर केलं असतं तर. हो गावाच्या भिंतीवर जा की करायला. ते आपली जागा आहे ना. हो आपली. मी दुर्गाला सांगितलं जरा पातळ कर बा. पातळ नको. अगं पातळ केलंस तर वाळेल ना लगेच. बरं ठीक आहे चल आजच्या दिवस तुझ्या बेतानं होऊन जाऊ दे. उद्यापासून मीच करणार आहे ते. हो का. संडेला रोज मीच करणार. ठीक आहे ना. संडेला पण जरा जास्त शेण लावायचं. मी रोज 1 पाटी शेण लावणार फक्त. एक कशाला 2 पाटी लावलं म्हणून काय झालं. बरं ठीक आहे तुझे वेगवेगळे शेप्स तयार करतो मी बाकीची कामं करून येते काय. ओके. पण ही आपण असं का बोलतोय. शुद्ध बोलतोय ना. नाही मग आपली ही अशीच गावडा भाषा. ही गावंढळ नव्हती. चला तर आमची दोघींची मज्जा चाललेली गंमत चाललेली कशी वाटली ती कमेंट मध्ये सांगा. आणि बघा शेण बघा छान लाव. सगळ्यांना वाटलं पाहिजे श्रीशाला शेण लावायला येते.
हा जाऊ का मी बाळा आवरते. बाजी लागलाय आपल्याकडे बघाय रागा रागानं. काय लावलंय म्हणणार दोघींनी मगाचपासून वाट वाट वाट. होय जेव्हा मी चिकाला गोंजरत होते का नाही हो तेव्हा असं बघितलं. हो का असं असं डोलत ग. बाय बाय. मी गाणी लाव. जोरातला. तर इथला पण श्रीशा ऊस गेला तर कसं मोकळं दिसतंय ग सगळं. आता असं मोकळं दिसून आपण एकदा हे तर मटण करायचं. काय करायचंय? मटण नाही हा बिर्याणी. बिर्याणी घरातनं करून आणायची नाही तर रस्सा करूया. हा चला. अरे काय केलंयस तू? तर ही श्रीशानं खांड लावली ती बघू शकता. हार्ट शेप केलाय. वेगवेगळे शेप हार्ट शेपच लय केली ती. मी तुला सोडकते कुठं होतीस? मी तुला ओळखत होते तिकडे. सांग की कसं लावलंयस काय तुझीच वाट बघत होती. ती मी ना गोल थापलंय असं थापलंय हार्ट शेप थापलंय. छान थापले. गिनीश बुकात नाव दिलं पाहिजे आता. म्हणजे ते काय असतं? असतं ग एक रेकॉर्ड असतं गिनीस बुक. ही 4 5 6 7 8 9 नाही असं नाही मोजता येणार. मोजून दाखव चल. बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 1 2 3 कशी बी मोजतेस बाय. 4 1 2 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 17. तर चला जाऊया आता. हा मम्मा हा खरं विकूया ना. विक विक ऑनलाईन ऑनलाईन विक चालतंय. चला जाऊया का? तर आज मी भवानी आईचा अभिषेक घालायला आलेली. अभिषेक संपन्न झालेला आहे. म्हणजे मूर्तीची तर पूजा झालेली. मग अभिषेक मी ह्या मूर्तीला घातला आणि मग साडी व्यवस्थित नेसवली आणि कुंकूचा मळवट होता ते भंडाऱ्याचा मळवट भरला आणि आता छान अशी पूजा संपन्न झाली. आणि चला आता जाऊया. आज आहे नव्याची पौर्णिमा. तर घरी पण जायचं आहे आणि घरात पण आता पुरणपोळीचा नैवेद्य करायचं आहे. चला चल भवानी आई जातो आम्ही. तर आम्ही पोरीसनी इथं कोंडून ठेवणार आहे आता तुरुंगात घालून. कारण की हे जी नव्याचं दिवा आहेत म्हणजे सकाळपासून जी चाललेलं काम करायचं नैवेद्य करायचा तर तो हाच नव्याचा नैवेद्य. तर आम्ही आता दिवा लावणार आहे आणि ही दिवा बघायचं नसते असं म्हणतेत आम्ही लहान असल्यापासून की ही लावलेलं दिवा बघितलं की आपण नवऱ्याच्या घरी राहत नाही पळून येतो अशी मान्यता आहे समजूत आहे. तर तसं काय नसतं. मी लहानपणी बऱ्याच वेळा चोरून चोरून बघितले. तर चला उदबत्ती आणि दिवा लावून घेते. तर आता सगळं जे 9 दिवा आहेत ते सगळं प्रज्वलित करून घेतलेत. आता दीदी भाऊजी आई मी ह्यांनी आम्ही सगळीजण ओवाळून घेणार. तर चला चंद्राला ओवाळूया. काय लावलंस? तर ह्यांनी पण ओवाळून घेतलेलं आहे. आई ओवाळायला लागले त्या. आता दीदींचा नंबर. आई सर्व दिशांना ओवाळून घेणार त्या.